आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प। जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, भाजप नेत्यांना शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्याही शहांच्या कोर कमिटीच्या बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं। मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील होतो, अमित शहांचं वक्तव्य। अमित शहा आज दुपारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। लालबागला जाण्याआधी शहा सकाळी 10 वाजता सागर बंगल्यावर फडणवीसांच्या बाप्पाचं, तर 11 वाजता वर्षा निवासस्थानी दर्शनासाठी जाणार। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीवर चर्चेची शक्यता। तर शिंदेंनी गुलाबराव पाटलांना तातडीने मुंबईत बोलावल्याचीही माहिती। ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील ही उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीसांना कुणी दिला? सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल। तर महायुतीत रस्सीखेच असून निवडणुकीनंतर शिंदे सीएम राहतील हे फडणवीस सांगू शकतात का? सामनातून टीकास्त्र। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं जरांगेंनी वक्तव्य केलंय। तर असं झालं असेल तर हिशेब होणार। मनोज जरांगेंकडून नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अण्णासाहेब शिंदे आजपासून उपोषणाला बसणार। 9000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषण करणार।